काय रे? काय मग भाई, कसा झालाय तुमचा जॉब वगैरे? माझं तर मस्त चाललंय रे. तू सांग, तू या वर्षी काय ठरवलंय? म्हणजे जॉब करशील का मग असंच घरी बसशील? काय नाही रे भाई, मी ठरवलंय यावेळेस फटाक्याचं दुकान टाकायचं, पण काय होईल काही समजतच नाही रे. कशाला टेन्शन घेतोय बाबा, आम्ही आहे ना तुला सपोर्टला. अरे थँक्यू भाई, थँक्यू. 2 मिनिटं भाई. हा बोल नाही. हाय आलो 2 मिनिटं. चला भाई, चला मी निघतो. चला भाई, चला भाई, चला. काय रे, आलास का? झालं फिरून? सारखा मित्रांबरोबर नुसता बोंबलत फिरत असतो. काहीतरी काम कर. ए आई, मित्रांना काय बोलू नको. त्यांनी मला सांगितलंय मी जे पण करणार आहे ना त्याच्यामध्ये मला ते सपोर्ट करणार. काय रे, तू कोणावर पण विश्वास ठेवतोस? कोणाला आवडतं का कोणी आपल्या पुढे गेलेलं? तुला जे काही करायचं ना ते स्वतःच्या हिमतीवर कर. हो ग, ठीक आहे. आणि हो, येताना तेवढा कंदील आणि पणत्या घेऊन ये. हो, आणतो. अरे यार, आता दुकान तर टाकलंय फटाक्याचं. एक काम करतो, मित्रांना फोन लावतो आणि त्यांना सांगतो की या म्हणून. हॅलो. अरे भावा, फटाक्याचं दुकान टाकलंय. तुला रात्री बोललो होतो ना, बोलल्याप्रमाणे दुकान टाकलंय मी फटाक्याचं. हा, तुला का पाहिजे असेल ना फटाके वगैरे तर ये आणि घेऊन जा आज. हा चालते चालते, चल. चला, आता कस्टमर यायचा पण टाइम झालाय. आपण दुकान वगैरे लावून घेऊ, टाइमपास नको. चला. दादा, हा दादा, बोला ना. ही चक्री कितीला दिली? ही मोठी वाली दादा 250 ला आहे आणि छोटी वाली घ्याल तर 150 ला आहे. आणि हा पाऊस हा मोठा पाऊस 250 ला आहे आणि छोटा पाऊस घ्याल तर 150 ला आहे दादा. काय डिस्काउंट वगैरे करणार का आणि नाही? दादा तुम्ही घ्या तर आपण डिस्काउंट वगैरे करू. मग ठीक आहे, डिस्काउंट करत असेल तर तुमच्याकडूनच माल आणि घेऊ. घेऊ. आणि मागे पण आहे, त्यातलं बघा तुम्हाला काय पाहिजे असेल तर. तो 4 मिनार वाला बॉक्स कितीला आहे? हा छोटावाला 1,500 ला आहे. अच्छा. आणि मोठावाला घ्याल तर 2,500 ला आहे. आणि ती माळ? ती मा 3,000 ला आहे दादा, पण तुला डिस्काउंट करून देईल थोडीशी. अच्छा, डिस्काउंट करून देता येतं सांगा. तो 4 मिनार मला घ्यायचा आहे. अच्छा, 4 मिनिट देऊ का? हा. हा, देतो. अजून याच्यातलं काय पाहिजे का दादा? हा, मी घेतो. पाऊस पाहिजे, चक्री पाहिजे, रॉकेट्स पाहिजे. अच्छा दादा, पॅक करतो मी तुला. जे जे पाहिजे मला सांगा. ओके ओके, चालेल. किती होतात काय तसं सांग मला. हो दादा, चालेल चालेल. ठीक आहे दादा, तुमच्याकडे. आणि परत आपल्याच दुकानात या दादा. हो पुढच्या वेळेस येतात तर आपल्या दुकानात या आणि तुमच्या मित्रांना पण सांगा हो, दादा. नक्की नक्की नक्की. चालेल, चला, शुभ शुभ दीपावली. दीपावली. शुभ दीपावली दादा. चला, भेटूया परत. हा दादा, चला. दुकान चालू केलंय खरं, पण वाटतंय तेवढे कस्टमर तर येत नाहीये. बघू, अजून 2-3 दिवस आहे, तोपर्यंत करू. जरा फटाके दाखव, असे दाखवा ना, नॉनस्टॉप वाजत राहिले पाहिजे. आपला का जरा दबदबा आहे, त्यामुळे जोरदार पाहिजेत. बघ, आपल्याकडे 2,000 वाला आहे. अरे 2,000 नाही, वाजत राहिला पाहिजे. मोठावाला दे. एकदम भारी वाजला पाहिजे. हा मग आपल्याकडे 5,000 वाला पण आहे, तो घेऊन जा. पॅक कर. पॅक करू. हा. 2 मिनिटं. हे घ्या दादा, मोठा फटाका आहे, खांद्यावर घेऊन जा. क्या बात आहे. हे घ्या, द्या. हे तुमची चिलबिल पार्टीचं. येस. आणि हा तुमचा एकदम खतरनाक बॉक्स. ओके, थँक्यू. शुभ दीपावली. शुभ दीपावली. आणि परत या आपल्या दुकानात आणि मित्रांना पण सांगा तुमच्या एकदम नक्की. खतरनाक फटाके. हा. येस. चला दादा. चलो. अरे, आता ते एक पण कस्टमर दिसत नाही. एक काम करतो, तोपर्यंत जेवून घेतो. पहिले हात वगैरे धुवून घेतो.
अरे हा इथे काय करतोय? मी तर रात्रीच सांगितलं होतं ना याला की मी फटाक्याचं दुकान उघडतोय, आणि तरी हा इथेच खरेदी करतोय. अरे आईने दिवे पण आणायला लावले होते. आता कंदील तर घेतलंय, दिवे पण घेऊनच जातो. काका एक पॅकेट दिव्याचे द्या ना. अरे काय रे भाई, आज उशीर झाला तुला यायला? काय नाही रे बाबा, ऑफिसमध्ये खूप काम होतं. अरे पिशवी भरून फराळ आणले वाटतं. नाही रे भाई, सॉरी, तुला सांगणारच होतो. काय रे अचानक का शांत झाला? याच्यामध्ये फटाके तर नाही ना? तुला कसं माहिती? सकाळी आपल्या 2 मित्रांना कॉल केला होता, त्यात तुला पण केला होता. ते आले होते फटाके खरेदी करायला. घेतले का त्यांनी फटाके? अरे हो घेतले ना, बरं झालं ना मग. पण दुसऱ्या दुकानात जाऊन. तू कुठून आणले फटाके? अरे तुला तर बोललो होतं ना मी शॉप ओपन करतोय. तुला काय हवा असेल तर मला सांगायचं होतं ना. अरे मी तुला कमी किमतीत करून दिले असते. अरे भाई सॉरी, ऑफिसमधून येताना ते मनीलालचं दुकान आहे, तिथूनच घेऊन आलो. विचार केला जवळच आहे आणि टाइम पण वाचेल. अरे तू मला कॉल किंवा मेसेज केला असता, तुला काय पाहिजे ते मी येताना घेऊन आलो असतं ना. अरे भावा खरंच सॉरी, नेक्स्ट टाइम पासून आहे ना तुझ्या स्टॉलवरून फटाके घेईन मी. अरे ठीक आहे रे, काय लागलं ना सांग बाई मला. नक्की भावा. चल बाई, चल. चल. मी फटाके आणि याच्याकडून, अरे चल. आई दिवे आणि कंदील आणले, घे. देवा कसं व्हायचं रे? आता दुकान चालू केलंय तर खरं, पण पुढे काय होईल काहीच माहित नाही. आता तुम्हीच वाट दाखवा. त्यांनी असं का केलं असेल? मी तर त्यांना माझे चांगले मित्र समजत होतो. मी कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता की ते लोक माझ्यासोबत असं वागतील. आणि तसंही आई पण काल बरोबरच बोलत होती. काय रे, तू कोणावर पण विश्वास ठेवतोस? कोणाला आवडतं का कोणी आपल्या पुढे गेलेलं? ठीक आहे, आता होईल ते होईल, बघू पुढे. आयला इथं पूर्णपणे कन्फ्युज झालो. अरे आता मयूर दिसतोय. इकडे तिकडे घेण्यापेक्षा आपल्या मयूरच्याच दुकानात जाऊन घेऊ. अरे भावा
कसा आहेस? भावा मी मस्त, तू कसा आहेस? मी मजेत. आलो होतो फटाकडे घ्यायला पण कन्फ्यूज होतो. अचानक लक्ष गेलं की तुझ्याकडे. म्हणलो इकडे तिकडे घेण्यापेक्षा आपल्या भावापासून घेतलेलं का वाईट आहे. अरे भाई बरं आहे, बरं आहे, मस्त गेलं भाई. काश भाई माझ्या आयुष्यात सगळे मित्र तुझ्यासारखेच असते. काय रे बाबा, काय झालं? अरे भावा ते आपले मित्र नाही का, त्यांना बोललेलं मी फटाक्याचं दुकान टाकतोय, तर त्यांनी काय केलं माहितीये का? असं झालं होतं. अरे भावा तू विसरलाच वाटतं. काय रे? तुझा भाव कॉन्टेंट क्रिएटर आहे. हा मग, अरे तुझे व्हिडिओ तर मी रोज बघतो आणि रोज लाईक करतो. अजून काय करू? जे रील्स तुम्ही स्क्रोल करता ना, त्या रील्स आम्ही तुम्हाला स्क्रोल करायला होतो. म्हणजे? तुला आता बिझनेसच करायचा आहे ना. हो भावा. तो आता मजा बघ. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमच्या एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज मी माझ्या मित्राच्या स्टॉलवर आलेलो आहे. तर तिथं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फटाकडे घेऊ शकता आणि ते फटाकडे तुम्हाला योग्य दरात भेटतील. आणि जर तुम्ही माझं नाव सांगितलं मयूरपशी, तर तुम्हाला ते अजून डिस्काउंटमध्ये मिळून जातील. जर ह्याचा ॲड्रेस तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नक्की जावा. अरे थँक्स भावा यार. अरे माझ्या दुकानावर एवढी गर्दी कसली? अरे बाई काय झालं, एवढी का गर्दी केली? भाई काल प्रतीकचा व्हिडिओ बघितला, त्याने सांगितलं इथून फटाके घे. अच्छा. आणि प्रतीकचं नाव सांगितलं तर अजून स्वस्त दरात फटाके मिळतील. अरे बाई तुम्ही फक्त 5 मिनिटं थांबा, मला लिस्ट करून द्या, मी तुम्हाला 5 मिनिटात सगळे फटाके काढून देतो. फक्त 5 मिनिटं द्या. ओके दादा. आणि परत आपल्या दुकानाला व्हिजिट करा. हो दादा नक्की. शुभ दीपावली. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभ दीपावली बाई. शुभ दीपावली. हॅलो. हा बोल ना भाई. अरे प्रतीक धन्यवाद. तुला बोललो होतो ना फक्त माझ्या बघ. अरे भाई काय सांगू तुला, काल तू व्हिडिओ बनवून गेला, एवढी पब्लिक आली होती का तुझ्यामुळे माझं अर्ध टेन्शन गायब झालंय भाई. इट्स ओके भाई, इट्स ओके. अरे हो रे भाई. हा कधी मदत लागली तर फोन कर. आणि हो काळजी घे. हा ठीक आहे ठीक आहे. चल. खरं आहे, आपल्या माणसाला मदत करायची असेल तर फक्त पैसे देऊन नाही, तर एक स्टेटस स्टोरी ठेवून किंवा एक छोटासा व्हिडिओ बनवून सुद्धा करता येते. सोशल मीडियाचा वापर फक्त व्हिडिओ स्क्रोल करण्यासाठी नाही, तर स्वतःला आणि इतरांना मदत करण्यासाठी पण करता येतो. आणि तुम्ही तो करा.